नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानी अथर्व चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या फर्स्ट चॅप्टर सेट्स अल्जेब्रामधल्या त्याच्यातल्या प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत आणि ते कसे त्याच्यातली उदाहरणं सोडवायची हे आपण शिकणार आहोत। हा चॅप्टर मित्रांनो अतिशय सोपा आहे आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी कमीत कमी वेळ खर्च करून हा टॉपिक अतिशय त्यासाठी उत्कृष्ट आहे। तर ह्या टॉपिकमधले कोणाचाही एकही मार्क जाऊ नये अशी अपेक्षा आहे। त्यामुळे हा सेट्स चॅप्टर तुम्ही सर्व पूर्णपणे नीट अभ्यासा, कारण ह्याच्यावर परीक्षेत एकदा तुम्हाला ह्याच्यातले सगळी उदाहरणं येत असतील तर तुमच्या परीक्षेत मार्क जाण्याची शक्यता नसते आणि ह्याच्यावर परीक्षेत प्रश्नही विचारले जातात। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म। रोस्टर फॉर्म म्हणजेच लिस्टिंग मेथड, एक म्हणजे लिस्टिंग मेथड असते आणि एक म्हणजे रूल मेथड असते। तर लिस्टिंग मेथड म्हणजेच रोस्टर फॉर्म। तर त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन नंबर्स। तर त्याचं उत्तर पहा, आपण एक सेटचं नाव घेतलं ए, सेटचं नाव लिहिणं अपेक्षित असतं। तर ए इज इक्वल टू इन ब्रॅकेटमध्ये आपल्याला असा ह्याला महिरपी कंस म्हणतात। या कंसाचं चिन्ह परीक्षेत असणं अपेक्षित आहे। तुम्ही जर साधा आपला नेहमीचा कंस काढलात तर ते उत्तर चुकीचं धरण्याची शक्यता असते। त्यामुळे सेट्सची जेव्हा उदाहरणं येतात तेव्हा त्याच्यामध्ये महिरपी कंसच वापरला जातो। तर ए इज इक्वल टू सेट ऑफ इव्हन नंबर्स। इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या। समसंख्या कुठच्या असतात? पहिली समसंख्या आहे 2, 2पासून पुढे 2, 4, 6, 8 म्हणजे ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8 ॲट इन्फिनिटी। इन्फिनिटी का? तर देर आर इनमरेबल नंबर्स इन द वर्ल्ड, म्हणजे इन्फिनिटी आहेत नंबर। तर त्यामुळे हे समसंख्या जोपर्यंत इन्फिनिटीपर्यंत समसंख्या असतात, त्यामुळे आपण पुढे पुढे ते डॉट 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 लिहिलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ होतो की इन्फिनिटी, की इथेच संपत नाही, 8वर त्या संपत नाही आहेत संख्या, त्या पुढपर्यंत आहेत। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50। आता आपण सेटचं नाव घेतलं बी। बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट सेट ऑफ इवन प्राईम नंबर। इवन नंबर म्हणजे समसंख्या आणि प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या। तर अशी कुठची समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे? तर अशी इन युनिवर्स ओनली वन नंबर इज देअर, दॅट नेम इज 2। तर 2 ही संख्या अशी आहे की जी इवन प्राईम नंबर आहे। तर त्याचं उत्तर आहे बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कंप्लीट। त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। आता इंटिजर्स म्हणजे 1, 2, 3 असेच, परंतु त्यांनी सांगितले की सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे ते पॉझिटिव्ह नसले पाहिजेत किंवा 0 नसले पाहिजेत। तर आपण सेटचं नाव घेतलं सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट -1, -2, -3, -4। आता माहिती आहे आपल्याला की 0 आणि त्याच्या अलीकडे डाव्या साईडला सुद्धा इन्फिनिटीपर्यंत संख्या असतात, त्यामुळे आपण त्यासुद्धा आपण मोजू शकत नाही। त्यामुळे आपण असे ते डॉट 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 काढून इन्फिनिटीचं चिन्ह दर्शवलं आहे। त्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, सूर। तर सुराचे 7 सरगम आहेत, त्यांची नावं आहेत सा, रे, ग, म, प, ध, नि, सा। हे आपल्याला माहिती आहे। तर ते लिहिताना बघा, आपण एक सेटचं नाव दिलं डी। डी इज इक्वल टू इन ब्रॅकेट सा, रे, ग, म, प, ध, नि आणि आपण सा परत लिहिला नाही, कारण जेव्हा आपण रोस्टर फॉर्ममध्ये एखाद्या आतमध्ये आपण इलेमेंट्स भरत असतो तेव्हा ते डबल येता कामा नये, ही काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायची। इथे आपण पहिल्यांदा सा लिहिलेला आहे, त्यामुळे तो आपण शेवट परत लिहिणार नाही हो, कारण तो डबल होईल आणि डबल जर एखाद्या वेळे तुम्ही लिहिलात तर तो चुकीचा धरला जातो। त्यामुळे परीक्षेत लिहिताना काळजी घ्यायची की एखादा इलेमेंट त्या ब्रॅकेटमध्ये डबल होता कामा नये। क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स। तर इथे काही 3 उदाहरणं दिली आहेत आणि ती आपल्याला साईनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहेत, म्हणजे चिन्हांच्या रूपात दिलेली आहेत। ती आपण लिहिताना थोडक्यात उच्चारताना कशी उच्चारतो हे आपल्याला लिहायचं आहे। तर फर्स्ट आहे 4/3 आणि एकमध्ये चिन्ह आहे
आणि पुढे क्यू लिहिलं आहे. तर ते आपण वाचताना किंवा लिहिताना असं लिहायचं 4/3 इज ॲन इलिमेंट ऑफ सेट क्यू, किंवा आपण असंही लिहू शकतो 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे जे चिन्ह आहे, जे सी आहे आणि त्याच्यामध्ये एक आडवी रेष आहे, ह्या चिन्हाचा अर्थ होतो की क्यू हा सेट आहे आणि 4/3 हा त्याचा इलिमेंट आहे. तर सेकंड त्याच्या विरुद्ध आहे की तेच चिन्ह आहे, परंतु त्याच्यावर आडवी काट मारलेली आहे. याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट एन, किंवा -2 इज नॉट बिलॉंग्स टू सेट एन, असं याचं उत्तर येईल. आणि थर्ड आहे तो पहा, आपल्याला इथे सेट पी पाहायला मिळतोय, इज इक्वल टू पी सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर, असं तिसरा एक्झाम्पल आहे. तर ते आपण सिम्बॉलिक स्टेटमेंटमध्ये असं लिहितो, सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. आता पहा, सेट पी दिला आहे, तो आपण लिहिला सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज. इथे आतमध्ये आपल्याला पी दिले आहेत, पी सच दॅट पी, ह्याचा उच्चार पी सच दॅट पी असा केला जातो. पी इज ॲन ऑड नंबर, म्हणून आपण लिहिलं सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. तर सर्व पी हे सर्व ऑड नंबर आहेत, तर त्याचा हा एक पी म्हणजे हा एक सेट आहे, असं याचं सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स उत्तर येतात. अतिशय सोपा हा पण प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. तर ह्या प्रश्नात आपल्यालाच मनाचे कुठचेही 2 सेट घ्यायचे जे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडने लिहायचे. तर पाहूया आता ह्याचा आन्सर. आपण एक पहिला मनाने एक सेट घेऊया लिस्टिंग मेथडमध्ये. एन इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 8 27 64 125 ब्रॅकेट कंप्लीट. आपण एक मनाने असाच एक लिस्टिंग मेथडने एक सेट एन सेट घेतला आहे. तर तो आता आपण रूल मेथडने कसा लिहायचा पाहूया. एन इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन क्यूब. तर पहा, आपल्याला इथे जे सगळे वरचे अंक दिसत आहेत ते पहा, 1 8 27 64 125, हे सगळे 1 2 3 4 5 ह्याचे क्यूब नंबर्स आहेत. तर त्यामुळे आपण एन क्यूब लिहिला. इथे जर 1 त्यानंतर 4 त्यानंतर 9 असे जर आकडे दिले असते तर आपण इथे एन स्क्वेअर लिहिला असता, पण इथे आपल्याला हे क्यूब नंबर आहेत म्हणून एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन क्यूब. आणि एन बिलॉंग्स टू एन, किंवा एन इज ॲन इलिमेंट ऑफ एन. एन म्हणजे नॅचरल नंबर, आणि एन इज स्मॉलर दॅन अँड इक्वल टू 5. तर इथे शेवटची संख्या आहे 125 आणि तो 5चा क्यूब आहे, त्यामुळे एन इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 5 असं लिहिलं, ब्रॅकेट कंप्लीट. किंवा त्याला आणखी आपण दुसऱ्या एका रूल मेथडमध्येच लिहू शकतो, ते म्हणजे सेट एन इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ क्यूब नंबर ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. असं सिम्पल तुम्ही लिहू शकता. माहिती आहे विद्यार्थी मित्रांना, बऱ्याच वेळा मी हा जे एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन क्यूब, त्यानंतर एन बिलॉंग टू एन, किंवा एन स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 5 हे कळत नाही. त्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी असं लिहिलं तरी तुमच्या परीक्षेत मार्क कापले जाणार नाहीत. सेट एन इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ क्यूब नंबर ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर असं लिहिलं तरी ते बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातलं काय सोपं वाटतं ते तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने लिहा. त्यानंतर असाच एक दुसरा आपण लिस्टिंग मेथडने सेट घेतला. सेट ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए कॉमा डी कॉमा वाय ब्रॅकेट कंप्लीट. तर असं जेव्हा असतं तेव्हा आपण पहिल्यांदी ह्यापासून कुठचा शब्द बनतोय का हे पाहायचं. तर त्यापासून आपण शब्द बनतोय तर तो म्हणजे DAY डे असा हा शब्द बनू शकतो ह्याच्यापासून. तर तो आपण रूल मेथडमध्ये असं लिहू शकतो, सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन अ वर्ड डे. हे पण अतिशय सिम्पल आहे. तुम्ही मनाने, तुम्हाला त्यांनी 2 उदाहरणं लिहायला सांगितलेत. समजा परीक्षेत असा प्रश्न एखाद वेळे येण्याची शक्यता कमी आहे, परंतु जर आलाच तर तुम्ही आत्ता जो मी सेकंड एक्झाम्पल दिलं आहे त्याच्यातल्याच गणितं घेतलीत तरी चालेल, कारण हे लिहायला फार सोपं आहे. एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन अ वर्ड डे. असाच तुम्हाला कुठचा हवा आहे तो शब्द घ्या आणि त्याच्यातले लेटर आहेत ते तुम्ही असे जुळवून लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये लिहू शकता.
क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे आणि लिस्टिंग मेथडने जे जे एक्झाम्पल येतात सोडवायला ते तर अतिशय सोपे असतात. थोडाफार रूल मेथडमध्ये मुलं गोंधळतात, पण मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने रूल मेथडचंही एक्झाम्पल सोडवलं तर ते सुद्धा फार सोपं जातं. तर त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. तर त्यांनी काय सांगितले, इंडियन सोलार इयर म्हणजे भारतीय सौर वर्ष. तर ह्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी हे येत नाही, हे इंग्लिश सोलर इयर झाले. इंडियन सोलर इयर हवे असतील तर ते म्हणजे आपण एक सेट म्हणूया. सेट एम इज इक्वल टू इन ब्रॅकेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन ब्रॅकेट कंप्लीट. तर हे जे काही 12 मंथ दिलेले आहेत ते इंडियन सोलार इयरमध्ये येतात, तर ते लिहिणं अपेक्षित आहे. इथे जर तुम्ही जानेवारी टू डिसेंबरचे मंथ लिहिले तर ते चुकीचे दिले जाईल. त्यामुळे प्रश्न वाचताना नीट वाचा आणि त्याच्यात त्यांनी काय नेमकं विचारले हे आधी पहा आणि त्याप्रमाणे उत्तर लिहा. सेकंड एक्झाम्पल आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. इथे वर्ड दिला आहे कॉम्प्लिमेंट, तर त्याचे लेटर्स काय आहेत असं विचारले आहे. तर आपण एक सेट मानला, सेट ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट सी कॉम्प्लिमेंटमधला COMPLENT. इथे आपल्याला कॉम्प्लिमेंटमध्ये एम हा डबल आलेला दिसतोय, पण तो आपण डबल न लिहिता पहिल्या वेळी जिथे लिहिला आहे तेवढाच लिहिला आहे, दुसऱ्या वेळी परत एम लिहिलेलं नाही. तर फक्त जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा फक्त डबल आपण लेटर लिहायचं नाही, एवढंच. बाकी जसंच्या तसं लिहायचं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर आपण एक सेट मानला, सेट ओ इज इक्वल टू नोज, इयर्स, आईज, टंग, स्किन ब्रॅकेट कंप्लीट. तर ह्युमन सेन्सरी ऑर्गन ही ज्ञानेंद्रिय आहेत 5 आपल्या. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर त्यांनी तेच विचारले सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, तर त्यांची फक्त आपल्याला नावं लिहायची आहेत. चौथा प्रश्न आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. इथे त्यांनी विचारले 1 ते 20 मधल्या मूळ संख्यांचा एक सेट. तर एक आपण सेट मानला पी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ज्या ज्या काही 1 ते 20 यामध्ये प्राईम नंबर असतील त्याचा सेट आपण इथे दाखवला. त्यानंतर पाचवं आहे नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. तर जगातल्या खंडांची नावं आपल्याला आता ह्याच्यात लिहायची आहेत. एक सेट सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, युरोप, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया ही ही 7 खंड आहेत जगातले. त्यांची नावं नेम ऑफ द कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड असा प्रश्न आहे, त्यामुळे आपण त्यांची फक्त 7 खंडांची नावं लिहिली आणि ब्रॅकेट कंप्लीट केला. तर हा पण अतिशय सोपा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 5 आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. मगाशी आपण लिस्टिंग मेथडने सोडवले होते, आता रूल मेथडने सोडवायचे आहेत. त्याच्यातलं पहिले एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू 1, 4, 9, 16 ते 100पर्यंत दिलं आहे. या संख्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की हे 1चा, 2चा, 3चा ते 10पर्यंतच हे त्यांचे स्क्वेअर नंबर आहेत. तर त्याची आन्सर आहेत सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर अँड n इज ॲन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर n आणि n इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 10. शेवटची संख्या 100 आहे आणि तो 10चा स्क्वेअर आहे, त्यामुळे n इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 10 असं आपण लिहिलं. किंवा आपण दुसऱ्या एका फॉर्ममध्ये असं लिहू शकतो की सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ए स्क्वेअर नंबर्स ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स असंही आपण लिहू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे बी इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तर आता इथे आपल्याला बघितल्यानंतर कळतं आहे की हे 6च्या पटीतले संख्या आहेत, जे 48 ही त्याच्यातली लास्टची संख्या आहे. तर आपण तसं लिहिलं सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6n आणि n इज ॲन एलिमेंट ऑफ n आणि n इज स्मॉलर दॅन 9. तर स्मॉलर दॅन 9 का? कारण 48 हा 8 48 म्हणजे 8वा अंक आहे 6च्या पटीतला, त्यामुळे तो 9पेक्षा कमीच आहे. त्यामुळे आपण n इज स्मॉलर दॅन 9 असं लिहिलं. किंवा आपण तेच दुसऱ्या ह्याच्यात लिहू शकतो, ते म्हणजे
सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज द फर्स्ट 8 नंबर्स ऑफ 6 मल्टिपल, म्हणजे सहाच्या पाड्यातले फर्स्ट 8 अंक असं आपण त्याचं लिहू शकतो. त्यानंतर थर्ड आहे सेट सी इज इक्वल टू SMILE. हे बघितल्यानंतरच कळतं आहे हा स्माईल या शब्दामधले हे लेटर्स आहेत. तर त्याचं उत्तर आपण असं लिहू, सेट सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड स्माईल. हा सोपा प्रश्न होता. त्यानंतर चौथा आहे सेट डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर हे सगळे आठवड्यातले वार आहेत. त्यामुळे आपण लिहिलं सेट डी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ अ वीक. सगळे हे आठवड्यामधले वार दिलेले आहेत, तेच आपण लिहिलं इज अ डे ऑफ अ वीक. त्यानंतर पाचवा आहे सेट एक्स इज इक्वल टू AET. हे 3 लेटर दिलेले आहेत. तर आपण लिहूया सेट एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड ईट. तर ईट हा शब्द त्याच्यापासून बनतो, AET ह्या लेटरपासून, त्यामुळे आपण तो शब्द लिहिला. तर प्रॅक्टिस सेट 1.1 अल्जेब्रामधला अतिशय सोपा आहे आणि एक मार्काचे ऑब्जेक्टिव्हसाठी यामधले प्रश्न येतात. तर हा अतिशय सोपा असल्यामुळे ते मार्क हातचे जाता कामा नाही. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा सर्व प्रॅक्टिस सेट समजला असेल आणि आता त्यामुळे तुमचे त्याच्यामध्ये मार्क जाणार आहेत. असेच तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.